बढ़िया ब्राइड आ रहे, बढ़िया ब्राइड आ रहे सर वो बढ़िया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये. आणि खूप लेट व्हिडिओ येणार आहेत थोडे दिवस आता, कारण की मी मोबाईल घेतला आहे नवीन आणि त्यात जुन्या मोबाईलमधले सगळे ह्याच्यात घ्यायचे आहेत. तर जो तन्वीचा एक ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, ते देवी लुकचा, त्याचा पार्ट 2 पण बाकी आहे, पण ते त्या मोबाईलमधनं ह्याच्यात घेऊन नंतर एडिट करून मग नंतर पोस्ट करेल. तो कर्सुलेटर्स नहीं हाँ तर हे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा हे व्लॉग. तर रोजच मी कामाला जात होती, फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळची सुट्टी घेतलेली आणि भाऊबीजेचे घेतलेले 2 दिवस. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी जे आहे ते रांगोळी वगैरे काढली आणि मग नंतर रेडी झाली. आणि पाऊस पण इतकं त्या दिवशी पूर्ण दिवस माझा असाच गेलेला होता बिझीमध्ये, कारण की दुपारी 2 वाजता काहीतरी मी मोबाईल घ्यायला गेलेली. कामावरनं आली 11:30-12ला. मग तिकडनं थोडंसं काहीतरी खाऊन मुलांना वगैरे जेवण बनवून दिलं आणि मग मोबाईल घ्यायला गेली 2-2:30 वाजता. आणि तिकडनं आलो आम्ही 5 वाजले असतील, 5-5:30 झालेले. पाऊस पण खूप होता, भिजलो मी आणि माझी छोटी बहिणी. आणि मग घरी आली आणि रांगोळी वगैरे काढली, त्याच कपड्यामध्ये आहे मी. तर रांगोळी वगैरे काढली आणि मग सगळं केलं तयारी. आणि मग थोडा वेळापुरता साडी घातली आणि पूजा वगैरे केलो. मग थोडंसं शूट केलं, व्हिडिओ वगैरे काढले, फोटो काढले. आणि मग पूजा वगैरे करून जेवण केलं. आणि मग 11 वाजता तिकडे फटाके पण फोडायला जायचं होतं. मग तिकडे गेलो, पाणी नशीब ते थांबलेला, नाहीतर आमचा फटाके फोडण्याचा प्लॅन पचका झाला असता. तर ह्यावेळेस आम्ही विचार केलेला तिकडे जाणार म्हणून, कारण आमच्या खाली थोडेसे एकदम छोट्या गल्ल्या आहेत, तर इथे काय मज्जा नाहीत. म्हटलं तिकडे रोड आहे ना, तर तिथे जाऊया. तर आम्ही आधीच प्लॅन केलेलं, पण पाऊस खूप होता, मला वाटलं आज जाता येणार नाही. पण 11पर्यंत थांबलेला पाऊस आणि आम्ही 11 वाजता तिकडे गेलेलो फोडायला आणि फटाके फोडायला. आणि आयुष वगैरे तर झोपलेले, पण त्यांना कॉल केलेला होता मी, त्यांनाही घेऊन जाणार होती, पण ते झोपलेले. तर मग 11ला जाऊन 12-12:15 झाले होते आम्हाला घरी येताना. पण खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केला. तो दिवस पूर्ण माझा असाच व्यस्तमध्ये गेलेला होता. माझा चिवडा बनवायचा होता, तो पण राहिला, मग बनवलंच नाही मी, दिवाळीच्या नंतर बनवलं आहे. तर त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी किंवा एक दिवस आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी. ताईचं सोनं ठेवलेलं तिने, आयुष ॲडमिट होता तेव्हा, तर ते सोडायचं होतं आणि मग तिला पैसे काढून द्यायचं होतं. मग मी पण एक 10,000चा बंडल घेतला कोरा, कारण त्या दिवशी तिकडे खूप असं पैसे घेत होते, धनतेरसच्या दिवशी मला वाटतं. तर त्या दिवशी ना खूप असं पैसे घेत होते सगळे म्हणजे. आणि ती विचारत होती कसे नोटं पाहिजे तसं वगैरे. तर मला पण विचारलं तुम्हाला कसे पाहिजेत म्हणे. तर म्हटलं अर्धे कडकवाले द्या नवीनवाले आणि अर्धे जुनं दिलात तरी चालेल म्हटलं. तर मग तिने 10,000चा एक बंडल 100चा आहे तो तिने नवीनवाला दिलेला. म्हटलं हे ठेवायला पण छान असं वाटेल ना, म्हणून मग मी तो घेतला. आणि एक दिवसासाठीच फक्त आणलेला, परत नंतर बँकेत घेऊन मी नेऊन दिला, कारण मी एवढे कॅश असं घरात नाही ठेवत. सो कसं आहे माझं लक्ष्मीपूजन ते नक्की सांगा. फक्त चिवडा नाही झालेला होता त्या दिवशी. स्टार्ट हो गया. म्हणजे दरवर्षी सगळं असतं, ह्या वर्षी मी ॲक्च्युली विचार केला होता बनवणारच नाही, सगळं विकत आणणार म्हणून. पण मग वेळेवर म्हटलं घेऊन टाकते, असं घेऊन टाकलं. कारण की माझ्या भावाने विकत आणलेलं छोट्या, तर जो तिथे होतं तिथे ते नव्हतेच. आम्ही गेलो स्टेशनच्या इथे, तर पाऊस पण खूप होता आणि त्या दिवशी तिथे नव्हतं, बंद होतं. तर म्हटलं नको आता. मग बनवलं मी रात्री, एका रात्रीतच बनवून टाकले. रात्री 2-2:30 वाजलेले. मी आणि तन्वीने बनवलं. मग थोडे म्हटलं पूजेसाठी थोडंफार बनवून टाकते. पण चिवडा राहिला शेवटी, कारण त्या दिवशी खूप एकदम म्हणजे बिझी झालेली त्या दिवशी, पूर्ण दिवस एवढी थकलेली मी. आणि त्यामुळे तो राहूनच गेला चिवडा. म्हटलं राहू दे, एकाने काय नाही होत, बाकीचं तर बनवलं आहे ना. तर असो. आणि कशी वाटली माझी लक्ष्मीपूजन कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथे मग तन्वी आणि विवांशला पण दर्शन घ्यायला सांगितलं मी. तर विवांशची बघा किती मस्ती चालू असते, दर्शन घेण्यासाठी येत नव्हता. त्याला खेळायचं आहे बस. छोटंसं तन्वीचं पर्स भेटा त्याला कपाटमधनं, असं सामान काढताना वगैरे खाली पडला तर ते घेऊन असतो पूजेला दर्शन घ्यायला आला आहे. बघा कसं मी घेते तर नको म्हणतो. त्याला माहिती आहे कुठे घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. तर असा आमचा विवांश आहे, मस्तीखोर. तर बघा कसं आता दर्शन घ्यायला येणार विवांश. बघा कसं वरती टांगलंय.
हेटा हेटा मत लावा ना, ऊपर लाओ, मीडियम फोन यारो. हाँ वेरी गुड वेरी गुड. स्माइल द बाबू, हंसो. बाबू स्माइल एवढे दे का, हंसो. आणि हा फिरायला सर्कल मध्ये नाही का. तेवढं येतं दाराचं पगे पटाकली न काही वेळ नाही आईने हाते लगवातच खतम व्हायचा अब कारण की वो ऑलरेडी खतमच. अरे हेटे हेटे लगस थोडीच बाळे रो बेगो देखी. बढ़िया. ओहो चटाका कारण की बिग बड़ा फटाका है. टन 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 आई पुस्की. पुस्की हो गई. हमको डर लग रहा है. अरे उसकी वजह से भवानी उसकी हैगी देनी स्टार्ट. हे पुस्की छे वो पुस्की छे.